नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. बेंदूर हा महाराष्ट्रातील खास शेतकऱ्याचा सण म्हणा की आषाढ महिन्याच्या शेवटी किंवा श्रावण महिन्याच्या सुरुवातीस विशेषतः पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी बेंदूर साजरा केला जातो. हा सण केवळ उत्सव नाही तर शेतकरी आपल्या जीवाभावाच्या बैलाच्या परिश्रमांना दिलेला मानाचा मुजरा आहे. बैल म्हणजे शेतकऱ्याचा सहकारी, कुटुंबातला सदस्य जो उन्हातानात न थकता राबतो, शेतीची नांगरणी करतो, गाडी ओढतो आणि शेतकऱ्याच्या संसाराचा गाडा पण ओढतो की राव. अहो त्याचं कौतुक करणारा हा सण म्हणजेच बेंदूर. आपल्या मित्राचा फोन आला की आमच्या बैलाला सजवले जरा व्हिडिओ करायला की. मग आम्ही नाही म्हणतोय की राव गेलो. याचं नाव काय रे विचारलं मी तर भोकाल म्हणून सांगितलं. आणि तुम्ही विचार करा कुठल्या पण कोण क्षेत्रात असलं तर बैलांचा नाच लय न्यारा हो. कोल्हापुरात म्हणल्यावर कधी सपला की विषय सगळा. अहो ह्या आमच्या बैलाला किती रुपये खर्च होतोय. अहो त्याचं गणित आणि मोजमाप नाही. सगळ्यात म्हणलं आवड आणि प्रेम सगळ्यांना. नेमकं बेंद्रा दिवशी एवढा पाऊस लागालता त्यात ही नटवाची तयारी पोरांची चालू आहे बघा. भोकाल बसणं आम्ही गेला वस्तादकडे. हो कसं नाव वाटते आपल्या कोल्हापुरी भाषेत, म्हणजे कसं अंगात कसा काटा येते की नाही असं वस्तादचं काम आहे बघा. कसा कधी बसला तरी बघा. अहो मालकाने ज्याला 4 वाजता उठून ह्याला सजवाय चालू केले त्यामुळे कसा नटलाय गडी बघा की राव. म्हणजे पहाटेच बैलाची पूजा, पाणी तापून आंघोळ घालणं, तेल लावून अंग चोळणं, शिंगांना रंग, कपाळी काजळ, गळ्यात हार, पायात घुंगरू, डोक्यावर रंगबिरंगी फेटा म्हणजे सजवले जातात आमचं हे बळीराजा. हो तर काम आहे वस्ताचं बघा की. अहो ह्या दिवशी बैलांचं मानाचं जेवण असतं. पोळी, गुळ, भाकरी, खीर आणि प्रेमानं भरवतो की त्याचा शेतकरी, जो त्याला फक्त जनावर नव्हे घरचा धनी मानतो. बेंदूर हा सण म्हणजे एक बैलाचा सन्मान असतो. तो केवळ शेतीसाठी नसतो, तो कुटुंबाचा सदस्यच असतो. अहो त्याच्याशिवाय शेतकऱ्याचं आयुष्य अधुरच की. म्हणून वर्षातून एकदा त्यांचं पूजन म्हणजे कर्तव्यच की शेतकऱ्यांचं. अहो बैल पळवणं केवळ शोभा नाही, ती बैलाच्या बळावर आणि देखणेपणावर आणि सुसंस्कृतीचा अभिमानच म्हणा की. आमच्या वस्ताचं कसं काम चालू आहे बघा की. जरा माणसं नवीन दिसले अहो बेथरला हो मग गाड्याला बांधूनच घातलं की. आमच्या गावामध्ये बेंद्राला बैलासने असं नटवलं जातं आणि फिरवलं जातं. कशी बाटली नक्षी काम केले बघा की. आमच्या शेतकऱ्याचं काम कसं आहे बघा की. कंच बरोबर खुट्टीला अडकली अगदी सेब हो. काय पण म्हणा बैलाला जेवढं बघितल्यावर समाधान असतं ती कशातच नाही हो. आणि ज्यांना सुख माहिती आहे त्यांना. काही दिवसापूर्वी राशुडीमध्ये असंच एक बैल मरण पावलं होतं. त्या गावामध्ये शोककळा अशी पसरली त्या बैलाचे दिवस सुद्धा घातले. मालकासने किती मानलं पाहिजे बघा की राव. माणसा इतकं जनावरांच्यावर प्रेम करणारी माणसं क्वचितच भेटतात की राव. तो बैल होता रायझिंग हॉटेलच्या मालकांचा. त्या आठवणी अजून सुद्धा त्या हॉटेलमध्ये जपल्या. मी राजशेवटी आज रायझिंग हॉटेलला गेले तर तुम्हाला दिसेल बघा सगळी. मग काय तयार होते. आता आमचं गाव बैल पळवणं सुरू आहे. रस्ता भरून जातात आणि ढोल ताशाने हलकी खतरनाकच काम. लोकांचा जल्लोष आणि पब्लिकचं भीता. पश्चिम महाराष्ट्रासारखा सण हो तो पण आपल्या हसूर मध्ये. कसं वाटतंय बैल धावतो अभिमानाने. तो काही स्पर्धा जिंकायला नाही, सगळे फोटो आणि शिल्डच की. तर आपला साजरा गौरव दाखवायला हो. तो बैल धावत असतो पण त्यांच्या मागे असतो संपूर्ण गावाचा मान. प्रत्येक टप्प्यावर जयघोष, बैल राजा की जय. प्रत्येक पावलात असतं शेतकऱ्यांचं मन. मित्रांनो कोल्हापुरात कसं काम आहे का नाही खतरनाक काम. मग कधी पण या की तुम्ही कोल्हापूरला या असंच बघायला मिळणार की राव तुम्हाला. म्हणजे कसं अगदी दणक्यात हो.
मित्रांनो आमच्या कोल्हापूरचा बेंदूर कसा वाटला नक्की सांगा. तुमच्याकडे का असाच होते का कुठल्या वेगळ्या पद्धतीने नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये. आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुढल्या व्हिडिओला आपण नक्की भेटू. चला बाय.